हाय नमस्कार फ्रेंड. आज महाशिवरात्र आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही आमच्या गावी कोकणामध्ये आलेलो आहे. आज कुणकेश्वरच्या यात्रेला जात आहे. मी, माझा भाऊ, बा व आमची कारभारी आम्ही सर्वजण आज कुणकेश्वरच्या यात्रेला जात आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता गाडीवरनं जात आहे. तर चला मग आज कुणकेश्वरची यात्रा बघूया आणि तिथे सर्वांना भेटूया. चला कुणकेश्वर. या प्रकारे आता आम्ही कुणकेश्वरला पोचलेलो आहे. 2 व्हीलर पार्किंग केली आहे, तसेच बाजूला 4 व्हीलर पार्किंग पण आहे इथे. आणि भजनी मंडळी पण आपल्याला समोर आलेली दिसत आहे. इथे एक मुलगी सर्कस दाखवत आहे. आणि या प्रकारे आपल्याला कुणकेश्वर यात्रेला जाताना खूप प्रकारचे वेगवेगळे स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे बसस्थानक आहे बघा, गाड्या थांबण्यासाठी इथे तयार केलेले आहे. आपल्याला लागणारे खाऊचे साहित्य, खाजा, मालवणी खाजा, असे वेगवेगळे खूप प्रकारचे स्टॉल आपल्याला इथे बघायला मिळतात. नंतर इथे आपल्याला पाळणे देखील बघायला मिळतात. आता आपण मेन मंदिर श्री देव कुणकेश्वर इथे आलेलो आहे. हे मंदिराच्या आपल्याला इथे कमान दिसते. आपण मंदिराच्या खालील बाजूला आपण आलेलो आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला मंदिरात खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला आत जायला मिळालं नाही. आपण फक्त तुम्हाला LED दाखवतो बघा. या प्रकारे हे बघा, या प्रकारे आपल्याला इथे खूप स्टॉल वगैरे लागलेले इथे आपल्याला दिसत आहेत. कुणकेश्वरच्या यात्रेमध्ये आपण आलेलो, गर्दी पण खूप आहे. आता आपण समुद्राच्या इथे आलेलो आहे, बीचवरती आलो, कुणकेश्वर बीचवरती. इथे आपलं हॉर्स रायडिंग तसेच उंट वगैरे आपल्याला इथे बघायला मिळते. आम्ही विशेष करून इथे सनसेट बघण्यासाठी आलेलो होतो. सूर्यास्त बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आता आपल्याला इथे सूर्यास्त पण दिसत आहे. भाविकांची खूप गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते. कुणकेश्वर मंदिर मेन मंदिराचं आपल्याला इथून कळस बघितलं. या प्रकारे आपल्याला पूर्णपणे कुणकेश्वर बीच हे आपल्याला भाविकांच्या अफाट गर्दीने भरलेला दिसत आहे. तसे पूर्णपणे भक्तिमय वातावरणामध्ये महाशिवरात्र आपल्याला इथे साजरी होताना दिसत आहे. समुद्राच्या लाटा पण खूप येत आहे आणि असं पूर्णपणे हे बीच आपल्याला भाविकांनी आलोट गर्दी इथे आपल्याला बघायला मिळते. फक्त आपल्याला इथे तुम्हाला मेन जे कुणकेश्वरचे मंदिर आहे तिथे आपल्याला काय आज जाता आलं नाही आणि ते मला तुम्हाला दाखवता येत नाही, का तर गर्दी पण खूप आहे आणि लांब लचक अशी पाळी लागल्या. 4-4 तास उभं राहिलं तरी इथे दर्शन होणार नाही. त्याच्यामुळे आपण फक्त तुम्हाला बाहेरनं दाखवतो. हे बघा, कुणकेश्वरच्या भेटीसाठी गावागावातून पालख्या आलेल्या आपल्याला इथे दिसत आहेत. हे बघा, या प्रकारे आपल्याला आता आपण समुद्राच्या कडेला आलेल्या बीचवरती आहे. हे बघा, कुणकेश्वर देव यांच्या भेटीसाठी आलेले भाविक आपल्या देवासोबत घेऊन आलेले आपल्याला इथे दिसत आहे. आता हे आपण तुम्हाला दाखवत आहे. खूप अशी गर्दी आपल्याला इथे कुणकेश्वरच्या इथे आपल्याला बघायला मिळालेली आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपल्याला सूर्यास्त, समुद्र किती छान आपल्याला इथे बघायला मिळत आहे. बघा, आज आपण कुणकेश्वर यात्रेसाठी आलो होतो. कुणकेश्वर यात्रा आपण बघण्यासाठी आज आलेलो होतो आणि इथे खूप अशा प्रकारचे स्टॉल, पाणी वगैरे आपल्याला इथे बघायला मिळेल. आजचा हा व्हिडिओ आपणाला कसा आवडला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.